नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण आळूच्या वड्या करणार आहोत। त्यासाठी पाण्यामध्ये मीठ घालून आळूची पाने स्वच्छ धुवून घेतली। आळूची पाने, लसूण, जिरा, मिरची घेतली। दोन तास हरभरा डाळ भिजवली होती, ती आता मिक्सर मध्ये बारीक वाटून घेणार। जास्त पण बारीक नाही वाटणार, मध्यमच वाटणार। जिरा, लसूण आणि मिरची बारीक करून घेतली। बारीक केलेल्या डाळ मध्ये थोडीशी हळद, चवीनुसार मीठ आणि थोडासा ओवा घालणार। पिठाला थोडासा चिकटपणा येण्यासाठी त्यामध्ये थोडेसे तांदळाचं पीठ घातलं आणि ते मिक्स करून घेतलं। आळूच्या पानाला ते पीठ सर्व बाजूने व्यवस्थित लावून घेतलं। अशा एक एक करत मी सर्व आळूवड्या बनवून घेतल्या। खूप सुंदर आळूवड्या झाल्यात, तुम्ही बघू शकता, खूप छान झाल्या आहेत। तवा गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी तेल घालून घेणार आहे सर्व बाजूने, कारण नंतर ह्याच्यामध्ये एक एक करत मी आळूवड्या सोडणार आहे। कारण अशा पद्धतीने आळूवड्या केल्या की अजिबात तेलकट होत नाही आणि मस्त क्रिस्पी खरपूस लागतात। आळूवड्या सर्व बाजूने मस्तपैकी क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेणारे, खूप छान लागतात अशा आळूवड्या। या कमीत कमी 10-15 मिनिटं तरी लागतील आळूवड्या ह्याला, खूप छान लागतात।